तर जी चर्चा झाली ती अतिशय गंभीर अशी ही चर्चा झाल्याचं समजतंय आणि यातून पुन्हा काही नवे आरोप, काही नवे खुलासे ग्रामस्थांनी धसांसमोर केलेत. आपण बघतो की दीपक, त्यातला सगळ्यात गंभीर आरोप असा होता की ज्यावेळी स्वतः सुरेश धस यांनी धनंजय देशमुख याशी बोलताना सांगितलं की प्रशांत महाजन हे पीआय ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून झाल्यानंतर स्वतः टोल नाक्यावर पोहोचले होते, ते 15 मिनिटातच टोल नाक्यावर पोहोचले. पण त्यानंतर त्याचा खुलासा करताना धनंजय देशमुख म्हणाले की ते टोल नाक्यावर पोहोचले होते, मात्र त्यांनी आम्हाला जे लोकेशन सांगितलं ते लोकेशन चुकीचं सांगितलं. कारण ते जर चुकीचं लोकेशन यासाठी सांगत होते कारण त्यांना असं वाटत होतं जर हे लोक सगळे घटनास्थळी पोहोचले तर आरोपीला मारतील आणि आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांनी हे जे लोकेशन आहे ते आम्हाला चुकीचं सांगितलं. एकूण जो काही आपण बघतो गावकऱ्यांसमोर जो काही रोष आहे तो सगळ्यात मोठा आहे, तो पोलिसावरचा आहे. कारण त्यातले प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या 2 पोलीस अधिकाऱ्यावर जरी कारवाई झालेली असली तरी त्यांनी कशा प्रकारे आरोपींना मदत केली याची माहिती सुरेश धस यांना दिली जाते आहे. धनंजय देशमुख सांगतायत, गावकरी सांगतायत आणि यातून आता सुरेश धसांनी सुद्धा मागणी केली की प्रशांत महाजन आणि राजेश पाटील हे 2 पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई जरी झाली असली तरी यांना सह आरोपी करा, कारण त्यांचे पुरावे सापडतायत. यासोबतच दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की ज्या लोकांनी आरोपींना पळून जाण्यामध्ये मदत केली होती, मग त्या डॉक्टर संभाजी वायबसे असतील आणि इतर कुणी गाड्या पुरवल्या, कुणावरती आरोप आहेत की कुणी पैसे पुरवले, तर या लोकांवरती सह आरोपी म्हणून कारवाई का होत नाही आणि ते मुख्यमंत्र्याला कळवा असं सुद्धा गावकरी सुरेश धसांना म्हणतायत. त्यामुळे या संदर्भाने आता नेमकं सुरेश धस काय भूमिका घेतात आणि सरकारला काय कळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दीपक. नक्कीच गोविंद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा मस्सादूक ग्रामस्थांनी धस यांना विचारणा केलेली आहे, त्यामुळे आता आगामी काळामध्ये सुरेश धस यांच्याकडून सरकारसमोर कुठले मुद्दे मांडले जात आहेत, जी ग्रामस्थांनी माहिती दिली आहे त्याच्यातले तितकेच मुद्दे आता पुढे तपासासाठी दिशादर्शक कदाचित ठरू शकतात. अपयशी ठरू ह्याच्यात तळमळ